नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये मालवणची प्रचंड चर्चा झाली आणि आता पुन्हा एकदा मालवणमध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला मोठा राडा झाला। नाकाबंदी दरम्यान एका कारमध्ये रोकड सापडली। ही गाडी भाजपच्या पदाधिकाऱ्याची होती आणि त्यावरून निलेश राणेंनी थेट पोलीस स्टेशन गाठून कठोर कारवाईची मागणी केली आहे। बघूया नेमकं काय घडलंय। निलेशजींच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समक्ष ही रोकड पकडली। त्याच्यामध्ये आमच्या मित्र पक्षाचे पदाधिकारी होते, ते पळून गेले। हे जर उघड असे पैसे घेऊन रात्री बेरात्री हा पैशांचा नागडानाच जर करणार असतील इकडे महाराष्ट्रामध्ये आणि मालवणमध्ये खास करून, तर हा कुठेतरी थांबला पाहिजे। त्याच्यासाठी वकिलांशी बोलून योग्य ते पाऊल जे काही असेल ते मी लवकरात लवकर उचलण्याचं ठरवलंय। या संदर्भात निवडणूक आयोग आणि पोलीस हे दोघेही सतर्क आहेत। कुठे गडबड झाली तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई ती कारवाई देखील चाललेली आहे। मालवणमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा झाला। मालवणमध्ये पोलिसांच्या विशेष पथकानं मध्यरात्री नाकाबंदीवेळी एक कार पकडली। ही कार भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकरांची होती। या गाडीत 1.5 लाखांची रोकड सापडली आहे। त्यामुळे पोलिसांनी कार सकट भाजपच्या पदाधिकाऱ्याला मालवण पोलीस ठाण्यात नेलं। त्यानंतर काही वेळातच ही बातमी समजल्यावर निलेश राणेही तिथे पोहोचले। त्यांनी पोलिसांना अद्याप भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा का केला नाही असे सवाल विचारत फैलावर घेतलं। नेमक्या त्याच वेळी पोलीस ठाण्याच्या आवारात आणखी एक कार आली। या कारमधील व्यक्ती भाजपच्या लोकांना सोडवायला आल्याचं निलेश राणेंनी सांगितलं। विशेष म्हणजे या कारच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला कुठलीही नंबर प्लेट नव्हती। गाडीच्या पुढच्या सीटवर भाजपचं चिन्ह असलेला गमछा होता। निलेश राणे यांच्या आरोपांनंतर मालवण पोलीस ठाण्यात आलेली नंबर प्लेट नसलेली ही गाडी कुणाची आहे अशी चर्चा रंगली। नंबर प्लेट नसल्यास सामान्य वाहन चालक पोलिसांच्या आजूबाजूलाही फिरकायची हिंमत सहसा करणार नाहीत। मात्र ही कार थेट पोलीस ठाण्यात कशी आली असा प्रश्न आहे। निलेश राणे यांनी नंबर प्लेट असलेली कार तातडीनं जप्त करून कारवाईची मागणी केली आहे। अजूनपर्यंत ज्या गाडीमध्ये पैसे पकडले गेले त्याच्यावरती FIR साधा झालेला नाही, त्याच्यावरती कसली कारवाई झालेली नाही। आता मी पोलीस स्टेशनला जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही निवडणूक आयोगाकडे हे सगळं हँडओव्हर केलंय। आता निवडणूक आयोग म्हणेल त्यांची प्रोसिजर त्यांनी करावी। आम्ही मॅडम ह्याच्यामध्ये काय विचार करावा किंवा आम्हाला ह्याच्यातून काय न्याय मिळणार आहे पुढची प्रोसिजर मी वकिलांना विचारून जे कोण ह्या विषयामध्ये पार्टी आहेत, ज्यांनी ह्या प्रोसिजरमध्ये त्यांचा हातभार असेल किंवा त्यांचा कुठेतरी हात असेल अशा सगळ्यांवर मी केस करायचं ठरवलं आहे। कारण का त्याच्या पलीकडे माझ्याकडे आता पर्याय उरलेला नाही। लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर उठेल। हे जर उघड असे पैसे घेऊन रात्री बेरात्री हा पैशांचा नागडानाच जर करणार असतील इकडे महाराष्ट्रामध्ये आणि मालवणमध्ये खास करून, तर हा कुठेतरी थांबला पाहिजे। त्याच्यासाठी वकिलांशी बोलून योग्य ते पाऊल जे काही असेल ते मी लवकरात लवकर उचलण्याचं ठरवलं आहे। पोलिसांच्या विशेष पथकानं 1.5 लाखांची रोकड असलेली गाडी पकडल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणलं। भाजपचे देवगड तालुकाध्यक्ष महेश नारकर, आदित्य पाताडे आणि बाबा परब यांच्याकडे ही रोकड सापडल्याचा आरोप निलेश राणेंनी केला। या प्रकरणात पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल करून घेतली। मात्र राणे यांनी भाजप पदाधिकारी बाबा परब हा पोलिसांशी प्रकरण मिटवण्यासाठी वाटाघाटी करतोय असा आरोप केला। या संदर्भातला एक व्हिडिओ त्यांनी दाखवला। या व्हिडिओत भाजपचा एक कार्यकर्ता पोलिसांशी बोलताना दिसतोय। मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत आजचा दिवस गाजला तो म्हणजे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा पैसे वाटपाच्या केलेल्या आरोपांवरून। निलेश राणे यांनी काल मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास 2 नंबर प्लेट नसलेल्या गाड्या आणि त्यात काही भाजपचे पदाधिकारी असले होते असा एक दावा केला आणि त्यामधून 1.5 लाख रुपयांची रोकड आणि काही पाकिटं ज्यामध्ये पैसे भरून नागरिकांना आणि मतदारांना वाटले जात आहेत अशा प्रकारचा माल जप्त केल्याचा दावा केला। त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात काही लोकांची चौकशी देखील केली, परंतु या प्रकरणात कुठल्याही गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप आणि असा दावा निलेश राणे यांच्याकडनं करण्यात आला आहे। यामध्ये त्यांनी आज स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांकडे या संदर्भात जाब विचारला। त्यासोबतच निवडणूक अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा त्यांनी प्रश्नांची सरबत्ती उडवत या प्रकरणात नेमकी काय कारवाई केली असा सवाल उपस्थित केला। त्यामुळे मालवण नगर परिषदेच्या मतदानाचा दिवस देखील
भाजप विरुद्ध निलेश राणे यांच्यात झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या धुरळ्यामुळे चर्चेत राहिला। यावरून राजकीय वर्तुळातनं अनेक प्रतिक्रिया उमटल्यात। मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रकार घडले नसल्याचं म्हटलंय, तर पोलिसांनी कुणाला पाठीशी घालू नये असं उदय सामंतांनी म्हटलंय। पैशांचे आरोप मोठ्या प्रमाणात झाले। कोकणात काल सुद्धा पैशांचे आरोप आहेत ते मोठ्या प्रमाणात झालेले पाहायला मिळतात। पैसे वाटप करताना एकीकडे काही सगळेच एकमेकावर आरोप करतात। या संदर्भात निवडणूक आयोग आणि पोलीस हे दोघेही सतर्क आहेत। कुठे गडबड झाली तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई ती कारवाई देखील चाललेली आहे। निलेशजींच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समक्षही रोकड पकडली। त्याच्यामध्ये आमच्या मित्रपक्षाचे पदाधिकारी होते ते पळून गेले आणि त्याच्यानंतर ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे। त्या गाडीमध्ये जे पैसे होते ते देखील जप्त करण्यात आलेले आहेत। त्या गाडीतले पैसे हे प्रेझेंट करू नयेत, दाखवू नयेत अशा पद्धतीचा दबाव देखील तिथल्या पदाधिकाऱ्यांचा होता। परंतु आज तुमच्या माध्यमातून मला पोलिसांना देखील एक विनंती करायची आहे की आम्ही युतीनं महाराष्ट्रामध्ये काम करतोय, केंद्रामध्ये देखील आपलं सरकार आहे, परंतु एखादी चूक गोष्ट जर घडली असेल तर त्याला पोलिसांनी पाठीशी घालू नये। मंत्री गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। पुरावा असेल तरच बोलणं योग्य असतं असं महाजन यांनी म्हटलं, तर निवडणुकीमध्ये सर्रासपणे पैशांचं वाटप केलं जातंय त्यावर नियंत्रण ठेवायला हवं असं दीपक केसरकरांनी म्हटलंय। आरोप लावणं सोपं आहे ना, आरोप लावणं सोपं आहे, त्या ठिकाणी पुरावा दाखवला पाहिजे, सापडले म्हणजे सिद्ध झालं पाहिजे मला असं वाटतं। नाही तर बोलायला काय तर सगळं ते सांगतायत पहिल्या दिवसापासून, तर यांना परिसराला बाहेर पडायचं नाही आहे। एकही सभा यांनी घेतली नाही। आमच्या सगळ्या तिघी नेत्यांनी पूर्ण महाराष्ट्र पालथा घातला, आमचे विचार व्यक्त केले, आमची पुढची काय रणनीती आहे, शहराचा विकास कसा करायचा आहे या बाबतीत वाटणं केली। पण यांना एक मिनिटसुद्धा वेळ नाही त्यांना। या ना उद्धवजी बाहेर पडले, ना पवारसाहेब आले, ना आमच्या सुप्रियाताई आल्या, काँग्रेसचं काय सगळं बारभाई कार्यक्रम झालेला आहे, कोणाचा पाऊस काही समजत काय चाललंय। मला वाटतं 3-13 सगळे महाविकास आघाडीचे वाटलेले आहेत। हा प्रकार तर सगळीकडेच चालू आहे। इथं सुद्धा बूथवर सुद्धा काही माणसं उभी आहेत आणि ते पैशाचं वाटप करतायत। तर आम्ही पोलिसांना या संदर्भात सांगितलेलं होतं आणि पोलिसांनी जाऊन काही लोकांना तिथून हटवलं सुद्धा, परंतु असे प्रकार निवडणुकीमध्ये होणं चुकीचं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर नियंत्रण खरं तर पोलीस यंत्रणेने केलं पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष उभा राहिलाय। निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरातच धाड टाकून खळबळ उडवून दिली। त्यानंतर राणे विरुद्ध राणे असा सामना झाला। आता पुन्हा मालवणात रोकड दाखवून निलेश राणे यांनी भाजपला कोंडीत पकडल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।